नाही, मला आत्ताच कळालंय की निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते सन्माननीय आशिष शेलार साहेबांनी निवडणूक आयोगाच्या वतीने खरं म्हणजे पत्रकार परिषद घेतली. आम्हाला अपेक्षित होतं की याची उत्तरं निवडणूक आयोग स्वतः देईल, पण निवडणूक आयोगाची अधिकृत प्रवक्ते आशिष शेलारांनी याचं उत्तर दिले. आम्ही सुलभ शौचालयाच्या इथे जे नाव आहे ते नाझमीन गाझी. आता या हिंदू आहे की मुस्लिम आहे? मतदार खोटे आणि बोगस याच्यामध्ये सुद्धा आपण जात आणि धर्म बघणार आहोत. आम्ही अनेक ठिकाणी 127 नावं जी आयुक्त निवासवरती शोधलेली आहेत. अनेक मुस्लिम नाव आहेत, अनेक हिंदू नाव आहेत. बरं, आम्ही कुठे म्हटलं की बांगलादेशी मुसलमान असतील, त्यांचं इथलं काही ओळख नसेल तर ती नावं काढू नका? त्याला तुम्ही एसआयआर म्हणा, याचा अर्थ त्याला शुद्धीकरण म्हणा किंवा स्वच्छता म्हणा. आता कुठेतरी हा मुद्दा स्वतःच्या अंगाशी यायला लागला. विरोधी पक्षांनी मरमावर बोट ठेवल्यानंतर आता कुठेतरी त्याला हिंदू आणि मुस्लिम अशी झालर देण्याचा प्रयत्न कृपया भारतीय जनता पक्षाने करू नये. आणि एवढं जर असेल तर तुमच्या पक्षात असलेले जे मुस्लिम आहेत, जे विविध पदांवरती काम करतायत, त्यांच्याबद्दल आपलं हेच मत आहे का? भारतीय जनता पक्षानेच अब्दुल कलाम साहेबांना राष्ट्रपती पद दिलं होतं ना. आता जी काय आपली इंडियन क्रिकेट टीम आहे, मग त्यांचा सत्कार त्यांच्या हे करत असताना कोण मुस्लिम क्रिकेटर असेल तर त्यांचा सत्कार आपण करणारच की नाही? आशिष शेलार आणि त्यांचं संपूर्ण भारतीय जनता पक्ष या मुद्द्यावर भरकटलाय. आता खोटे मतदार जे यांना मतदान करून 2014 पासून हे सत्तेत आलेत, त्याच्यावर नेमकं मरमावर बोट ठेवल्यामुळे आता यांना दिशा सापडत नाही, असं माझं स्पष्ट आरोप आहे.